नमस्कार, मी रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. माझ्यासोबत प्रकल्प संचालक आत्मा अभिमन्यू काशीद आहेत, तसेच नवनाथ सोनवणे साहेब आहेत, कार्यकारी अभियंता PWD. आपण या ठिकाणी कृषी कुंभ नावाचं हे जिल्हास्तरीय प्रदर्शन आहे, परंतु जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रदर्शनाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे. त्याला आम्ही कृषी कुंभ नाव दिलेलं आहे आणि 12 ते 16 मार्च या दरम्यान हे प्रदर्शन आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे. या प्रदर्शनामध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असेल, त्याचप्रमाणे विविध निविष्ठा असतील, प्रक्रिया उद्योग असेल, महिला बचत गट आहेत, DRDAचे महिला बचत गट आहेत, आत्माचे बचत गट आहेत. याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे आपण दररोज या कृषी कुंभमध्ये दररोज 1 वाजता परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत, कांदा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, डाळिंबावर मधुमक्षीचा जो काही परिणाम आहे तो असेल आणि कृत्रिम बुद्धिमत्ते आधारित एक गटचर्चा, अशा पद्धतीचे परिसंवाद आपण आयोजित केलेले आहेत. त्याचबरोबर दर दिवशी आपण 25 शेतकऱ्यांचा सत्कार जिल्ह्यामधील करतोय, आपण जे प्रगतशील शेतकरी आहेत अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. नमस्कार, मी अभिमन्यू काशीद, प्रकल्प संचालक आत्मा नाशिक. कृषी कुंभचा आज हा 4था दिवस आहे. या कृषी कुंभमध्ये यावर्षी आपण नाविन्यपूर्ण म्हणजे जे काही तंत्रज्ञान आहे, ग्रेप कव्हर, क्रॉप कव्हर, कांदा लागवड असेल, बायोचार तंत्रज्ञान असेल, जलतारा प्रकल्प असेल, सोलर ड्रायर असेल, या सर्व तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक डेमो या ठिकाणी ठेवले आहे आणि त्या माध्यमातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. जवळपास आज हा 4था दिवस आहे. प्रत्येक गावातून या कृषी कुंभसाठी शेतकरी भेट देत आहेत. यांत्रिकीकरणाचे दालन आहे, त्या माध्यमातून जे यांत्रिकीकरणामधलं नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सीडोममध्ये आपण अन्न प्रक्रिया दालन उभारणी केली आहे. त्यामध्ये जे काही प्रक्रिया उद्योजक, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमधून प्रक्रिया उद्योजक तयार झालेले आहेत, तर त्यांचे पदार्थ त्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहे. सोबत ज्या काही प्रक्रिया उद्योगासाठी मशिनरी लागतात त्याही त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि बँकेचा स्टॉल त्या ठिकाणी असणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला जर प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला त्या ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा त्या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. नमस्कार, माझे नाव वैशाली संजय चौधरी, मुक्काम भीमखेत, पोस्ट वाघंबा, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. इथं आम्ही बियाणे बघितले. कृषी विभागाकडून आम्ही म्हणजे सगळं खत, सेंद्रिय खत, परत मशिनरी बघितली. बाळासाहेब देवरे, माजी सरपंच, मोरेनगर, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. 12 तारखेपासून हा महाकुंभ म्हणून आता हा जो शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे आणि कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांसाठी खूप चांगली पद्धत आणि चांगलं आणि जिल्ह्यात आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि कृषी विभागाने एक चांगल्या प्रकारे हे शेतकऱ्यांसाठी चांगला उपक्रम चालू केलेला आहे आणि ह्या उपक्रमामुळे काहीतरी शेतकऱ्यांना नवीन आणि चांगल्या गोष्टी काही नवीन बघायला मिळाल्या आणि शेतकऱ्यांना नवीन काहीतरी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि यंत्र सामुग्री हे पण खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळालं आणि हे असंच कृषी विभागाचं जर काम राहिलं तर एकदम उत्तमपणे आणि सर्व शेतकऱ्यांना येण्या जाण्याची एकदम फ्रीमध्ये तालुक्याहून जिल्ह्यात येण्यासाठी चांगल्या प्रकारे बसची गावागावाला व्यवस्था करून दिली. नमस्कार, माझे नाव शीतल आकाश कतेले, मुक्काम इंदोरे, पोस्ट खडके, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. कृषी कुंभ नाशिक येथे बघण्यासाठी आलो आहे. खूप इथे काही बघण्यासारखं आहे आणि बचत गटाचा व्यवसाय कसं सुरू करायचं, कुरड्या, पापड्या, काही असं नाही का, ते बघ. माझे नाव अशोक सीताराम चौधरी, मुक्काम पोस्ट वाघंबा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. मी जवळजवळ ग्रामीण एरियातून आलेलो आहे आणि महाराष्ट्रातनं हे कृषी कुंभ 2026 आयोजित केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने खूप मोठा उपक्रम राबवलेला आहे. या उपक्रमात नवीन तंत्रज्ञान, शेती पद्धती आमच्या ग्रामीण एरियात आणि आधुनिकीकरणाच्या शेतीत खूप बदल झालेला आहे. त्याच्यात आम्हाला यंत्र साहित्य खूप बघायला मिळाले, नवीन पद्धती, व्हरायटी, आधुनिक शेती कशी करायची, पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती, त्यात फरक खूप जाणवला आम्हाला. मी संतोष बोरसे, बिनसुरून, तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथून आलो. आज कृषी विभागातर्फे जे आयोजित महाकुंभ याच्यात आज मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि त्याच्यात पूर्ण तंत्रज्ञानाची आणि आधुनिक शेतीची माहिती मिळाली. याबद्दल आम्ही कृषी विभागाचे आणि महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार मानतो. आणि आज भरपूर प्रमाणात इथं पब्लिक जमा झालेली